नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल MT बाईट्स आणि मोरमध्ये। आज मी बनवणार आहे चमचमीत अशी गवारीची भाजी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर मी पाव किलो गवारीचे बारीक तुकडे करून तिला स्वच्छ धुवून घेतला आहे। यानंतर फोडणीसाठी 2 चम्मच तेल चांगलं तापल्यावर मी यामध्ये मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून आणि कढीपत्ता घालून पोळून घेणार आहे। कांदा पोळून झाल्यावर मी यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घालून ती देखील चांगल्या पद्धतीने पोळून घेणार आहे। आता यामध्ये गवारीच्या भाजीचे तुकडे घालून तेही तेलामध्ये चांगल्या पद्धतीने पोळून घेणार आहे। गवार चांगल्या पद्धतीने मिक्स करून तेलामध्ये पोळून घेणार आहे। आता यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे गवार तेलात शिजवून घेणार आहे। 4 ते 5 मिनिटे गवार तेलामध्ये शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहे। 1 छोटा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि जास्त चवीसाठी मी या ठिकाणी किचन किंग मसाला देखील ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला यामध्ये ॲड करू शकता। सर्व मसाले गवारीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो देखील ॲड करणार आहे। गवारीला सगळ्या मसाल्यांमध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेतल्यावर शिजण्यासाठी अर्धा कप पाणी घालणार आहे। मी यामध्ये अर्धा कप गरम पाणी घातलं आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव बदलत नाही आणि शिजण्याची जी प्रोसेस असते ती कंटिन्यू राहते। भाजी व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांमध्ये गवारीची भाजी रेडी होणार आहे। तर झाकण काढून बघूया आपली गवारीची भाजी रेडी झाली आहे का। गवारीच्या भाजीला आधी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकता भाजी शिजून रेडी आहे। आता मी यामध्ये किसून घेतलेलं खोबरं ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकता। बारीक किसलेलं खोबरं घालून भाजीला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। खोबरं घालून भाजी मिक्स झाल्यावर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करून आपली भाजी रेडी आहे। चमचमीत आणि मसालेदार गवारीच्या भाजीची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा।